दंडक्रम पारायणामध्ये प्रत्येक पदाला एक वेगळा नंबर दिला जातो आणि त्या नंबरचं एक विशिष्ट प्रकारचं फॉर्मेशन असतं. त्या फॉर्मेशनमध्ये हे पूर्ण पारायण केलं जातं. त्यामध्ये एकच जो श्लोक असतो किंवा एकच जी वेदांची ऋचा असते ती अनेक वेळेस म्हटली जाते वेगवेगळ्या शब्दांच्या फॉर्म्युलेशननी. आता ही पद्धत आपल्याकडे का रुजू झाली? जेव्हा केव्हाही कुठल्याही ग्रंथाशिवाय तो वेद परत एकदा आपल्याला प्रस्थापित करायचा असतो. जगामध्ये देव न करो, पण अशी केव्हा वेळ येईल की वेदांच्या सगळ्या स्क्रिप्ट नष्ट झाल्या आणि त्यावेळेस जर वेद आपल्याला पुन्हा प्रस्थापित करायचे असतील, त्यावेळेस ते योग्य क्रमाने शब्द वेदांच्या मूळ स्क्रिप्टमध्ये आले पाहिजेत. म्हणून हा विकृती पाठ तयार झाला. हा विकृती पाठ जो करतो, तो वेदांची स्क्रिप्ट परत एकदा प्रस्थापित करण्याचं सामर्थ्य ठेवतो. त्याच क्रमाने त्याच्यात कुठेही चूक होणार नाही, कारण वेदांचा जो क्रम आहे, त्या क्रमामध्येच त्याचं ज्ञान आहे. हा शब्द याच्यानंतरच का आला, हा शब्द याच्या आधीच का आला, याच्यावरही बरंच विवेचन होऊ शकतं. आपल्यापर्यंत आज उपनिषद आहेत म्हणून आपण ते आज वाचू शकतो. याचं सगळं श्रेय वैदिकांना आहे, कारण त्यांनी ते टिकवलेत. म्हणून त्या विद्यार्थ्याचं अभिनंदन, शतशः नमस्कार आहे त्या विद्यार्थ्याला, की त्यांनी अशी एक शुक्ल यजुर्वेदाची पारायण पद्धती परत एकदा जिवंत केली. हे वेगळं सांगायला नको, की तो 19च वर्षाचा विद्यार्थी आहे आणि खूप कमी वयामध्ये त्यांनी हे सगळं अचीव्ह केलेलं आहे. निश्चितच भगवंताचं काहीतरी वेगळं नियोजन त्याच्याकडनं त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी असणार आहे आणि अशाच विद्यार्थ्यांकडून आपल्याला वेदांच्या अनेक अनेक नवीन गोष्टी शिकायला मिळोत. हीच वेद पुरुषाच्या आणि वेदमाता गायत्रीच्या चरणी आपण प्रार्थना करूया.